आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया. तर आता आपण इथे पाहतो की मालविका जी आहे ती आत्याकडे आलेली असते आणि मग ती आता आत्याला सांगत असते की म्हणजे ती रमा अक्षयला आय लव्ह यू बोलणार होती, पण इतक्यात तिथे एक अशी वरती डोक्यावर कपाळावर टिकली लावलेली बाई आली आणि रमा काही न बोलता निघून गेली. इतक्यात इकडे आरोही आलेली असते आणि मी आईसारखी दिसते माझ्या असं म्हणत असते. तर आई आजी तिला विचारतात, तू कंटाळत नाही आहेस का एकच वाक्य सतत पुन्हा पुन्हा बोलून आरू? त्यावर आरोही म्हणत असते, नाही आजी, अजिबात नाही. आज मी खूप खुश आहे, कारण तुला माहिती आहे आई आज बाबांना अशीच 2 वेण्या घालून भेटायला आली होती आणि आज आई बाबांना आय लव्ह यू पण बोलणार आहे, कारण मी आईकडनं प्रॉमिस घेतलं आहे. त्यावर आता आजीच्या डोळ्यात अश्रू दाटतात. त्यावर आरोही म्हणते, आजी तू रडू नकोस ना, सगळं काही आता छान होणार आहे, तू रडू नकोस, तू डोळे पुस. त्याबरोबर आजी म्हणते, हो हो सगळं छान होणार आहे बाळा, सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे. पण आता मी काय म्हणते ते थोडं ऐकशील का? आता जा आणि कपडे बदलून घे बरं पहिले, जा. आणि मग ते आरोहीला पाठवून देतात. त्याबरोबर इकडे आता आरोहीच्या बरोबर आजीसुद्धा जाऊ लागते. तर इकडे आता मालविकाला प्रश्न पडलेला असतो की नक्की ती बाई कोण होती जिने अक्षयला रमा आय लव्ह यू बोलताना तिला थांबवण्याची हिंमत केली. त्याबरोबर लगेचच आता आजी ही त्या ठिकाणी येते आणि आजी आता आत्याला म्हणायला लागते की सोड ना ते आता रमा अक्षयचा पिच्छा सोड, कशाला उगाच तू त्यांच्यामध्ये पडतेस, काय गरज आहे तुला? त्याबरोबर लगेचच आता आत्या म्हणते, मी कुठे त्यांच्यामध्ये पडते आई, खरंच शपथ तुझी, माझा संबंध नाही आहे. त्याबरोबर लगेचच आई आजी म्हणत असते, काय म्हणालीस, खरंच की काय? त्याबरोबर आता लगेचच इरावती आत्या म्हणायला लागते, हो माझा काय संबंध, मी त्यांच्यामध्ये पडत नाही आहे, खरंच नाही पडत आहे, तुझी शपथ, अगदी तुझी शपथ, बस आता तरी माझ्यावर विश्वास ठेव. त्याबरोबर लगेचच आई आजी ह्या आता पुन्हा लगेच आरोहीला सांगतात, आरोही बाळा जा बरं, कपडे बदल. मग आरोही ही तिकडनं गेल्यावर आई आजीसुद्धा आता तिकडनं निघून जातात. तर इकडे लगेचच मालविका म्हणू लागते, आत्या अहो काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का? अहो जर तुम्ही काही नाही करणार तर मग कोण करणार, आणि तुम्ही खोट्या शब्दा कसल्या घेताय? त्याबरोबर ती म्हणत असते, मी काही नाही करणार आहे, हे मी खरंच बोलली. आता जे काही करायचं आहे ना ते ती या साईची आई करणार, मी फक्त बघत बसणार. ती जी तू बाई पाहिलीस ती साईची आई होती आणि आता जे काही इथून पुढे करायचं आहे ना ते तीच करणार, त्याच्याशी आता माझा काही एक संबंध नसणार. मी फक्त बसणार आणि बघणार जे काय घडणार ते कसं घडतं, काय घडतं, एवढंच बास. आता जे काही व्हायचं आहे ते आपोआप घडणार, आपल्याला काहीच करायचं नाही आहे. त्यावर इकडे साई हा रमाला म्हणत असतो, रमा अहो काय चाललं आहे तुमचं, असं खेचत का बाहेर घेऊन आलात? त्यावर रमा म्हणत असते, साई मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, नाही म्हणजे जे काही झालं आहे ते गैरसमजातनं झालं आहे, पण तरीही जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. साई म्हणतो, हो हो ठीक आहे बोला तुम्ही, पण नेमकं काय बोलायचं आहे तुम्हाला एवढं महत्त्वाचं, काही झालं आहे का सांगा ना. त्यावर रमा म्हणत असते, साई एक छोटासा गैरसमज झाला आहे, नाही पण म्हणजे चुकीचं झालं आहे जे काही झालं आहे ते. त्याबरोबर आता साई म्हणतो, रमा काय झालं आहे, तुम्ही नीट बोलाल का, मला व्यवस्थित समजेल असं सांगा तर खरं काय घडलं आहे ते. त्याबरोबर आता इतक्यात त्या ठिकाणी साईची आई येते आणि साईची आई आता रमावरती चिडते. ती रमाला म्हणायला लागते, अगं ए कुठली पद्धत आहे ही अशी होणाऱ्या नवऱ्याबरोबर वागण्याची आणि होणाऱ्या नवऱ्याला बोलवायची सुद्धा, आणि तू कुठं तिच्या मागं लगेच चालत आला? त्याबरोबर लगेचच आता साई म्हणतो, आई अगं काय बोलतेस तू, आणि हे बघ आम्ही आता लग्न जरी करणार असलो तरी त्याआधीपासून आम्ही दोघं चांगले मित्र आहोत, आणि मित्र म्हणून त्यांनी माझ्या हाताला धरलं आणि आणलं मला बाहेर, तर त्यात काय फरक पडतो, त्या पहिल्यापासून अशाच आहेत तुला माहिती आहे ना. त्याबरोबर आई म्हणते, अरे मग आता सवयी बदलायला सांग, आता नवरा होणारच आहेस ना तिचा, आता झालं सगळंच झालं ना. त्याबरोबर रमा म्हणते, सॉरी, नाही म्हणजे माझं चुकलं, पण खरंच सांगते मला थोडं त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं आणि म्हणून मी त्यांना तसं आणलं, सॉरी माझं चुकलं, खरंच चुकलं. त्याबरोबर लगेचच आता साईसुद्धा म्हणतो, आई अगं काय सुरू आहे तुझं, महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणाल्या ना त्या, म्हणून त्या अशा घेऊन आल्या असतील, जाऊ देत ना, तू का एवढा विचार करते या गोष्टीचा. त्याबरोबर आता साईची आई म्हणायला लागते, नाही नवऱ्याबरोबर जरा आदबीनं वागायला शिक, का मी शिकू, नाही म्हणजे मी शिकवू शकते ना. त्याबरोबर लगेचच आता साई म्हणतो,
नको नको आई, ते सगळं मी बघतो, तू जा बरं आत. तू जे काय म्हणली का नाही की त्यांना कळलं आता ते तू जा. मग आई गेल्यावर आता साई रमाला म्हणतो, रमा बोला, तुम्हाला काय बोलायचं होतं. मग रमा म्हणायला लागते, साई खरंच गैरसमजातून जे काही झालं आहे ते झालं आहे. नाही म्हणजे तुमच्या आईने ही साडी पाठवली होती आणि मी ती साडी घातली, म्हणजे ते सगळं ॲक्च्युली खरं तर. त्यावर साई म्हणतो, हो 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 रमा हो, पण तुम्ही काय बोलताय ना मला काहीच कळत नाही आहे. नाही म्हणजे तुम्ही बोलताय हे खरं आहे, पण तुम्ही खूप स्पीडमध्ये बोलताय आणि तुम्ही काय बोलताय हे नाही समजत आहे. त्यामुळे प्लीज प्लीज तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्ट आणि सुटसुटीत बोला. त्याबरोबर रमा म्हणते, साई अहो. त्यावर साई म्हणतो, अहो आत्ता आईला म्हटलं आहे ना मी की आपण मित्र आहोत म्हणून चांगले, मग माझ्याशी बोलताना तुम्हाला एवढा विचार का करावा लागतो आहे. तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही बोलू शकता, अगदी स्पष्टपणे बोला. त्याबरोबर आता लाईट्स जातात. साई म्हणतो, अरे यार हा लाईट्सचा प्रॉब्लेम ना खरंच. रमा तुम्ही थांबा, आम्ही बघून आलो. त्याबरोबर रमा म्हणते, नाही राहू द्या साई, आज राहू द्या, आज आपण पहिलं बोलू, मग काय करायचं आहे ते बघू. साई आता मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. एवढं बोलताना रमा साईपासून पुढे जाते. आता तोपर्यंत साई तिकडनं निघून जातो, कारण त्याला लाईट्स आणणं महत्त्वाचं असतं. मग आता तो तिकडनं गेल्यावर इकडे रमा ही म्हणत असते, साई खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण मी तुमच्याशी आत्ता जे काही बोलणार आहे ते स्पष्ट आणि खरं असणार आहे. साई माझं अक्षयवरती प्रेम आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज प्लीज या लग्नाला नकार द्या, कारण जर तुम्ही या लग्नाला नकार दिलात तरच मला अक्षयबरोबर लग्न करण्याची परवानगी मिळेल आणि तुम्हीच मला ती परवानगीसुद्धा द्या. प्लीज मला तुमच्याकडनं परवानगी हवी. आता रमा मागे पाहते तर मागे साई नसून अण्णासाहेब असतात. आता अण्णासाहेबांना बघून रमा घाबरते. तर आता अण्णासाहेब रमावरती ओरडतात आणि जोरात हातसुद्धा उगारतात. आज पहिल्यांदा अण्णासाहेबांनी रमावर हात उगारलेला असतो. अण्णासाहेब रमाला म्हणत असतात, रमा खबरदार, जर तोंडातून एक शब्द जरी बाहेर काढशील. तू मला तिकडे जाताना काय म्हणाली होतीस, तू तिकडे फक्त आणि फक्त आरोहीसाठी चालली आहेस आणि म्हणूनच मी सुद्धा तुला जाऊ दिलं होतं. मग हे सगळं आता काय आहे. त्याबरोबर आता अण्णासाहेब म्हणत असतात, तुला साई बिचारा काय वाटतं. अगं तो तुझ्यासाठी 7 वर्ष थांबलाय रमा. त्याबरोबर रमा म्हणते, हो अण्णासाहेब मला मान्य आहे सगळं, आणि मी जेव्हा अक्षयच्या घरी जात होते तेव्हा माझ्या मनात असे कुठलेही इंटेन्शन नव्हते. पण त्याबरोबर अण्णासाहेब म्हणतात, बास, तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर काढू नकोस रमा, मला काही एक ऐकून घ्यायचं नाही आहे तुझं, कळलं तुला. अगं कसं वागतीयस तू साईबरोबर, कळतं आहे का तुला. आज जर तू हे असं वागलीस ना तर तू त्याचा एका अर्थाने विश्वासघात करणार आहेस, कळलं. एवढी वर्ष तो तुझ्यासाठी थांबलाय आणि आज पुन्हा तू त्याच्याबरोबर हे असं करणार आहेस. नाही, तू खूप चुकीचं वागशील रमा. अगं तो साई तुझ्यावर एवढं मनापासून प्रेम करतो तरी तुला त्याला नाकारून ते अक्षयकडे जायचं आहे, जो तुझ्याबरोबर कधीच धड वागला नाही. का कशासाठी करायचं आहे रमा हे सगळं. तर दुसरीकडे साई आईचे पाय चेपत बसलेला असतो आणि आता आईला तो म्हणत असतो, माझी माय व खूप दगदग झाली असेल ना व तुझी, प्रवासामुळं, सगळ्या कामामुळं. त्याबरोबर आता साईला आई सांगत असते, अरे नाही रे, दगदगीचं काय एवढं, आता तुझा आणि रमाचा सुखाचा संसार चालू होणार ना, आता झालं, त्यामध्येच सगळं आलं म्हणायचं. आता का नाही मला लई बरं वाटते, पण तू त्या रमाच्या मागं पुढे जास्त जास्त करू नको. नाही म्हणजे उगा त्या पोट्टीनं तुला 7 वर्ष रखडून ठेवले, लक्षात आहे ना व तुझ्या. त्याबरोबर साई म्हणतो, आई अगं असं काहून बोलायला लागली तू. त्यावर ती म्हणत असते, अरे मग 7 वर्ष काही कमी काळ होतो का. 7 वर्ष त्या पोट्टीनं रखडून ठेवलं होतं, तुला आठवत नाही आहे का तुला. आणि आत्ता तसं बी परिस्थिती बी बदलली आहे, आता समजच वेगळं आहे, लक्षात आलं आहे ना तुझ्या. पण आता उगाच तिच्या मागं पुढं जादा करत जाऊ नको. नाही म्हणजे ठीक आहे, बायको बिको होणार आहे पर्यंत बरं आहे, पण जास्त नको. त्याबरोबर साई म्हणत असतो, आई अगं तू असं कसं बोलते, होणारी बायको बिको ते सगळं नंतर, पण आधी आमची मैत्री खरंच चांगली आहे. आणि तसंही सांगायचं झालं ना जर तुला, तर रमामुळं मी भरपूर काही शिकलो आई. रमामुळं त्याग काय असतो ते मला शिकता आलं, रमामुळं प्रेम काय असतं ना ते मला शिकता आलं. आणि तसं पण मला कोणावरच चिडता येत नाही गं, आणि त्यांच्यावर मग कसं चिडणार मी. अगं मी खरं प्रेम केलं होतं ना त्यांच्यावर, म्हणून मी 7 वर्ष थांबू शकलो. खरंच माझं रमावर खूप प्रेम आहे, खूप. मला ना त्यांना जगातलं सगळं सुख द्यायचं आहे बघ, मला सगळं त्यांच्या सुख पायाजवळ आणून ठेवायचं आहे. त्यांना मी खूप सुख देणार आहे. मला त्यांना खूप खूप म्हणजे खूप सुखी बघायचं आहे. त्यांच्याजवळ जगातलं सगळं सुख असलं पाहिजे, बस एवढीच माझी इच्छा आहे. माझं खूप प्रेम आहे गं त्यांच्यावर, आणि त्यासुद्धा खूप चांगले आहेत. अगं त्यांनी मला लग्नाला होकार दिला म्हणूनच तर मी आज खुश आहे ना, खरंच सांगतोय.
त्याबरोबर आता हे सगळं जेव्हा साई बोलत असतो तेव्हा आता त्या ठिकाणी अण्णासाहेब आणि रमा पोहोचलेले असतात आणि अण्णासाहेब आणि रमा ते सगळं बोलणं ऐकतात. मग अण्णासाहेब रमाला म्हणू लागतात, बघितलंस रमा, आज फक्त त्याने दिलेल्या आईची साडी त्याच्या दिलेल्या आईची साडी तू नेसलीस तर त्याला केवढा आनंद झाला आहे. त्याच्यातच तो इतका खुश झालाय की तो हे सगळं बोलतोय तुझ्यासाठी. आणि तू आता पुन्हा त्याला सोडून त्या अक्षयच्या बरोबर लग्न करायचं असं म्हणतेस. रमा, हे जर तू वागलीस तर हे अत्यंत चुकीचं आहे असं तुला वाटत नाही का? सांग ना, या सगळ्यामध्ये साईची बिचाऱ्याची काय चूक आहे? अगं, जर आता पुन्हा तू हे असं काहीतरी त्याच्याबरोबर वागलीस ना तर त्याचा नात्यावरचा प्रेमावरचा संपूर्ण विश्वास उडून जाईल. कळलं का तुला? तो कदाचित तुला काहीच बोलणार नाही. तुला हसत हसत म्हणेल की जा, तुमचं प्रेम आहे ना, मग तुम्ही तुमचं प्रेम मिळवा. पण जेव्हा हे सगळं तू त्याच्या नजरेत बघशील ना तेव्हा त्याला मात्र या सर्व गोष्टींमुळे खूप खूप त्रास झालेला असेल. कळलं? त्यामुळे आता तरी हे असं नको वागूस. आणि साई खरोखर खूप खूप म्हणजे खूप चांगला मुलगा आहे. त्यामुळे त्याच्याशी हे असं चुकीचं वागणं हे खरंच चुकीचं आहे रमा. आणि अक्षयने तुला सोडून दिलं होतं. मला माहीत नाही तुमच्यामध्ये नेमकं काय होतं, कसं प्रेम होतं, पण साईचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ही गोष्ट मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे रमा. त्यामुळे तुला सांगतोय, नको साईबरोबर असं वागू, नको त्याला सोडून जाऊस रमा. कळतंय का तुला? मी तुझ्यासमोर हवं तर हात जोडतो, पण प्लीज साईबरोबर असं नको वागू, साईची फसवणूक नको करू. कळतंय का तुला रमा? त्याबरोबर रमा आता म्हणू लागते, हो अण्णा, कळतंय मला, तुम्ही जे म्हणताय तसंच होईल. त्याबरोबर आता लगेच अण्णा रमाच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि रमाला म्हणतात, गॉड ब्लेस यू बेटा, गॉड ब्लेस यू. साईच खरं तर तुझ्यासाठी योग्य आहे, हेच मला तुला पटवून द्यायचं आहे, समजावून सांगायचं आहे. कळलं का? बास, इतकंच. साईपेक्षा चांगला मुलगा तुला दुसरा कुठलाही मिळणार नाही. आणि तो अक्षय, तो तर तुझ्यासाठी योग्य नाहीच आहे. कळलं? त्याबरोबर आता मग मात्र रमा ही गप्प बसते आणि ठरवते की आता मला यांना माझा निर्णय हा शेवटचा सांगावाच लागणार आहे. तर दुसरीकडे अक्षय हा आता इथे स्वतःला बघत असतो. तो सगळ्यात अगोदर विठोबा रुक्माईच्या ज्या मूर्त्या त्याने कपाटात ठेवलेल्या असतात त्या बाहेर काढतो आणि मग त्याला आठवायला लागतं की म्हणजे कशा पद्धतीने सगळी लोकं जी आहेत ती रस्त्याला बघत थांबली होती आणि रमा तिकडे आली 2 वेण्या वगैरे घालून आणि रमा तिथे एवढ्या लोकांमध्ये म्हणाली की मला तुमच्याशी बोलायचं आहे. अक्षय मुकादम, थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. अहो थांबा. पण त्यावेळी अक्षय तिथे थांबला नाही, तर अक्षय हा तिकडनं थेट निघून गेला. आता अक्षयला विचार पडलेला असतो की रमा जर तिथे माझ्याबरोबर बोलायला आली होती तर मग रमा माझ्याबरोबर बोलली का नाही, न बोलता निघून का गेली? मला ती काय म्हणत होती हे खरंच ऐकायचं होतं, नाही म्हणजे काय म्हणत होती हे कळायला तर शेवटी हवंच ना. पण आता तो जुना अक्षय आणि हा अक्षय ह्यांच्यामध्ये खूप बदल झाला आहे. नाही म्हणजे जुन्या अक्षयला पोट नव्हतं, पण ह्या अक्षयला खूपच जास्त आता पोट आलेलं आहे. आणि केससुद्धा नाही, केस तर माझी चांगलीच आहेत आणि रमाला माझे केस हे पूर्वीपासून आवडायचेच. रमाला माझे केस खूप आवडायचे. मग तरीही आता रमा मला काही न बोलता निघून कशी काय गेली? असं नेमकं काय झालं की रमाला जावं लागलं? काय घडलं काही कळतच नाही आहे. पण रमाला काय म्हणायचं होतं हे मला जाणून घ्यायचंच होतं. पण ती काही न बोलता अशी गेल्यामुळे सगळी गोष्ट कोड्यात राहून गेली. पण तिने मला सांगायला हवं होतं तिच्या मनात जे काही होतं ते. ती न सांगता गेल्याने सगळ्या गोष्टीचा गोंधळ आणि गुंता होऊन बसलाय. रमा, का नाही बोललीस तू मला? तुला जे सांगायचं होतं ते. काय सांगायचं होतं तुला ते मलाही ऐकायचं होतं. पण जाऊ दे. पण तू सांगशील मला, असा विचार तो करत असतो. आता हे सगळं आरोहीने पाहिलेलं असतं. आरोहीला वाटलेलं असतं की आई बाबाला आज आय लव्ह यू म्हणेल आणि मग बाबा खूप खुश होऊन जाईल. पण घडलेलं मात्र तसं काहीच नाही आहे हे तिच्या लक्षात येतं. त्यानंतर मग आता पंकज आणि मावशी हे दोघंजणं तिची चंपी करत असतात. म्हणजे पंकज हा मावशीची चंपी करत असतो आणि मावशी ही आरोहीची चंपी करत असते. चंपी करून झाल्यावर पंकज म्हणतो, वा वा वा, आता छान चंपी करून झालेली आहे आरोहीची. आता आरोही जाऊन बाळा छान झोप. त्याबरोबर आता मावशीसुद्धा तिला म्हणते, काय गं बाळा आरोही, काय झालं? मगापासून तू बसली आहेस पण काही म्हणून बोलली नाहीस, काही झालं आहे का? त्याबरोबर मग आता आरोही तरीही गप्पच असते. मग मावशी तिला म्हणते, आरू बाळा काय झालं आहे सांग ना आम्हाला, बोल ना राजा, मगापासून आली आहेस पण अशी गप्प बसली आहेस, काही झालं आहे का? बोल. मग आरोही सांगायला लागते की
मला वाटलं होतं आज आई बाबाला आय लव्ह यू बोलेल, पण आई बाबाला आय लव्ह यू म्हणालीच नाही. त्यावर हे ऐकून ते दोघं म्हणतात, काय? त्यावर ती म्हणते, हो, आज तिने प्रॉमिस केलं होतं पण तरीही ती नाही म्हणाली. त्याबरोबर आता हे ऐकून लगेचच मावशी ही काकाला म्हणते, अहो तुमचं ना थोडं बाटलीतलं औषध रमाला पण दिलं पाहिजे, म्हणजे रमा बरोबर जावे बापूंना आय लव्ह यू बोलेल आणि मग मुरेल अक्षय रमाच्या प्रेमाचा मुरांबा. त्याबरोबर लगेचच आरू म्हणते, तुम्ही दोघं का हसताय? काय झालं? मग आता लगेच पंकज सांगायला लागतो की मी बाबाला एक जादूचं सरबत दिलं होतं ना, म्हणून खरं तर बाबा आईला आय लव्ह यू म्हणाला. त्यावर हे ऐकून आरू खुश होते आणि आरू म्हणते, हो का? मग आजोबा तुम्ही ते जादूचं सरबत आईला पण द्या ना, म्हणजे आई पण बाबाला आय लव्ह यू म्हणेल. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, ठीक आहे, मी आईला पण जादूचं सरबत देणार, पण हे आपल्या तिघांमधलं टॉप सिक्रेट, हे तू कोणाला बाहेर सांगायचं नाही आहे आरू. त्याबरोबर आरू म्हणते, ठीक आहे, नाही सांगणार, खरंच नाही सांगणार. त्याबरोबर लगेचच आता पंकज म्हणतो, ठीक आहे, मग मी तुझ्या आईला जादूचं सरबत देणार, पण आता रात्र झाली आहे की नाही, आता तू जाऊन झोप, पुढं काय करायचं, तिला जादूचं सरबत कसं पाजायचं ते आम्ही बघतो. मग आता आरू तिकडनं जाते झोपायला. त्याबरोबर लगेचच इकडे आता मावशी म्हणते, खरंच रमाला पण ना जरा दिली पाहिजे, नाही म्हणजे तिला दिलं की मग तीसुद्धा अक्षयरावांना पटकन आय लव्ह यू बोलून टाकेल, तिच्या मनातलं तिच्या ओठावरती येईल आणि एकदा का मनातलं ओठावर आलं की मग सगळं काही सोपं होऊन जाईल आपल्याला. अहो दोघं पण प्रेमात आहेत एकमेकांच्या, पण बोलत नाही आहेत. या लेकरासाठी का होईना पण त्या दोघांनी एकमेकांना सांगायला हवं स्वतःच्या मनातलं आणि एकत्र यायला हवं. बिचारो लेकरू बघा ना, हिरमसून गेले पार. तुम्हाला काहीतरी जमत असेल तर करून बघा. त्याबरोबर आता लगेचच काका म्हणतो की ठीक आहे, मग आता बघ मी काय करतो ते. अक्षय आणि रमाला आता कसं एकत्र आणायचं हे तू माझ्यावरती सोड, काही काळजी करू नको. आता हे ऐकून मावशी खूपच जास्त खुश होऊन जाते. त्याबरोबर आता पुढील भागात आपण पाहतो की रमा ही आता क्रेनवरती उभी राहिलेली असते आणि आता ती अक्षयला म्हणत असते, अक्षय मुकार्दम आय लव्ह यू, अक्षय मुकार्दम आय लव्ह यू, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, प्रेम आहे माझं तुझ्यावरती. आता रमा अक्षयला हे असं सगळ्यांच्या समोर ओरडून ओरडून आय लव्ह यू म्हणत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.